हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आमच्या एका ब्लॉगमध्ये. आणि मी हा फर्स्ट मोठा ब्लॉग बनवती आहे, बाकी तर मिनी ब्लॉगच आहे. आणि तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही जातो आहे कल्याणी ताईला त्यांच्या कॉलेजला सोडायला. आम्ही तयार झालो आणि निघालो आणि त्या पण छान तयार होऊन कॉलेजला निघाल्या होत्या. मध्येच खूप पाऊस आल्यामुळं थोडं लेट झालं. आणि बघा किती छान वातावरण आहे पावसाचं. हे कोणतं गेट आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप सारे अलग अलग गेट आहेत. किती गेट आहे तो? 52 गेटांचं शहर. 52 गेटांचं शहर. दरवाजे 52 दरवाजे 52 दरवाज्यांचं शहर छत्रपती संभाजीनगर. तर त्यातला हा एक होता, त्याचं नाव नाही दिसलं. प्रत्येक दरवाजाला नाव आहे. ते भडकल गेट होतं. भडकल गेट. ते बोल ना. ब्लॉग मध्ये तू बोल. आता आपण दुसरी अरे कहना क्या चाहते हो? घाटी इकडे. फेमस घाटी. आय लव्ह घाटी. कुठे घाटी? लोकप्रसिद्ध घाटी. सगळे इथेच येऊन बसतात. गव्हर्नमेंट हॉस्पिटल सेंटर. खूप भारी वाटत आहे पण एन्व्हायरमेंट भारी झालंय. आपण चुकीच्या रस्त्याने आलो यार कल्याणी. हो दादा, इथं बंद आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी गेट. मराठवाडा विद्यापीठ. आतमध्ये खूप छान आहे. तिकडे पण सेलिब्रेट होतं. काय लागणार आहे आपल्याला समोर आता आपल्याला पुन्हा एकदा एक गेट लागेल आणि बीबिका मकबरा लागणार आहे. तुम्ही ते पहिले बघतो गेट. तो बघतो गेट. तुम्ही पहिले बघबरा म्हटले. बीबिका बघबरा म्हटले. बीबिका मकबरा. बीबिका बघबरा म्हटले होते पहिले. हे बघ हे बघ. आणि एक अजून एक हे- गेट. एक अजून गेट आहे. काय ना काय माहिती. अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे तुझं काहीतरी हे बघ हे बघ. आणि आता समोर आहे बीबिका मकबरा. ताजमहलची डुप्लिकेट कॉपी म्हणतात याला. कुतुबुद्दीन ऐबकनी बनवलेला होता. किती अवघड नाव आहे, मला तर कळलंच नाही ते. ताजमहलची डुप्लिकेट कॉपी. छोटा आहे साईजला बट ॲज इट इज ताजमहल सारखाच आहे. सध्या बंद आहे. सध्या कसं काय बंद आहे? आज खूप टुरिस्ट येतात ना, पण अजून ओपन नाही झालं. हो ना. जी पण ऑडियन्स छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरची असेल आणि त्यांनी कधी जर बीबिका मकबरा बघितलेला नसेल तर कमेंट डाऊन बिलो. आम्ही नेक्स्ट टाइम बीबिका मकबऱ्यामध्ये ब्लॉग शूट करू. बीबिका मकबरा साइड व्ह्यू. आभाळामध्ये काय कडक साईड व्ह्यू दिसतोय. हा, पण हे गाडीच्या नंबर? मधून आणि बाहेरच्या याच्यामुळे एवढं मोबाईल मध्ये येत नाही. समोर बघ किती धुके आहे. हो, तिकडे कॉलेज मध्ये एंट्री करतोय. अरे दिलपेशर. ओके. मला वाटतं कल्याणी तुझ्या friends आहेत काय इकडं त्या? संपलेलं आहे. गोरा दिसतोय हो. होमिओपॅथी. आणि फायनली इकडे आम्ही पोहोचलेलो आहे. फ्लॅग होस्टिंग झालेलं आहे आणि बरेच सारे स्टुडंट पण पावसामुळे आम्हाला त्यांना सोडायला लेट झालं. खूप पाऊस चालू होता म्हणून आत्ता सोडलंय. ते गेले त्यांच्या फ्रेंड्समध्ये. आम्ही वेट करतो आणि लगेच वापस निघतो. की आम्ही आता आलेलो आहे भीमटेकडीकडे. तर बघू शकता किती छान आहे टेकडी. आणि इकडे ना वरती लेण्या आहे. वरती आहे त्या. इकडनं रस्ता आहे त्याचा. आम्ही इकडे खालच्या साईडने आलेलो आहे. खूप छान व्ह्यू आहे. आणि पावसामुळे एकदम भारी खूप भारी वाटतंय.
एकदम फ्रेश फ्रेश वाटतं इकडे. आणि ही आमची शेरणी. कोण आहे ही तुमची? कोण आहे ही तुमची? माझी पहिली बायको. माझी पहिली बायको आहे. याच्यावर पण माझं तितकंच प्रेम आहे. बर, चला मग आपण थोडेसे रील शूट करूया आता आणि नंतर मग कुठे आपले हत्यार अवजार? गाडीमध्ये. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे घरी आणि जेवण वगैरे करून. बघा किती पावसाचं वातावरण झालेलं आहे. पुन्हा आभाळ काळं काळं झालेलं आहे. ब्लॉग एंड करायचा राहूनच गेला होता, त्याच्यामुळं म्हटलं आता एंड करूया ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अजून ब्लॉग बघता येईल. ते पूर्ण आभाळ काळं काळं झालेलं आहे, मी दाखवते. बघू शकता, असं वाटतंय पडतं की काय. तर ठीक आहे, बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.